याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. भारतरत्न पंडित भीमसेन जोशींचं हे गाणं मला आठवायचं कारण आहे की रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरनी फायनली 18 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आणि विराट कोहलीच्या तपश्चर्येनंतर, ए.बी. डिव्हिलियर्सच्या तपश्चर्येनंतर, गेलच्या योगदानानंतर फायनली आज IPL ट्रॉफी जिंकलेली आहे. आणि आज हे गाणं मला खूप आठवतं आहे. ऐतिहासिक अशी मॅच झाली आजची. RCBने पहिली बॅटिंग करताना 190चा स्कोअर उभारला होता. सगळ्यांनी योगदान दिलं. विराट कोहली, रजत पाटीदार, फिलिप सॉल्ट, जितेश शर्मा, रोमियो शेपर्ड, अजून मयांक अग्रवालनी योगदान दिलं. थोड्या कमी वाटत होतं धावा, पण काही सांगता येत नव्हतं. फायनल ही फायनल असते. पंजाबची सुरुवात पण चांगली झाली. पंजाबच्या सुरुवातीमध्ये रविसिमरन सिंग, प्रियांश आर्याचा एक झेल रोमारियो शेपर्डनी सोडला. असं वाटत होतं ते महागात पडेल, पण त्यानंतर लगेचच जो काही फिलिप सॉल्टनी त्याचा प्रियांश आर्याचा जो झेल घेतलेला आहे स्क्वेअर लेगला, तो अफलातून होता तो. त्यानंतर लगेच कृणाल पांड्याने प्रभुसिमरन सिंगची विकेट घेतली. आणि आज म्हणेन मी टर्निंग पॉईंट ऑफ द गेम जो ठरला तो श्रेयस अय्यरची विकेट जी रोमारियो शेपर्डनी घेतली. त्याच्यानंतरसुद्धा जॉस इंग्लिश अप्रतिम बॅटिंग करत होता. तो काउंटर अटॅक करत होता. त्याची जी कृणाल पांड्याने विकेट घेतली आणि जो फिलिप सॉल्टनी त्याचा जो मिड ऑनला कॅच पकडला तो अफलातून होता. म्हणजे तो फ्रॅक्शन ऑफ डिस्टन्स म्हणू शकतो आपण. तो कॅच पकडला त्याने. नाईस बॉडी बॅलन्स राखून तो पकडला कॅच. त्याच्यानंतरही पंजाबला चान्स होता, कारण शशांक सिंग आणि जितेश शर्मा हे दोघं अफलातून खेळत होते. पण त्यानंतर शशांक सिंगची विकेट नंतर गेली आणि त्याच्या जी आधी विकेट गेली ती नेहल वडेराची जी विकेट गेली, तो एक टर्निंग पॉईंट होता मॅचचा. त्यानंतर स्टॉयनिस आल्यावर पहिल्या बॉलला 6 मारला, पण लगेच तो फायनल लेगला आऊट झालेला. शॉर्ट टर्मॅनला आऊट झाला होता. त्यानंतरही वाटलं होतं RCB जिंकेल मॅच, पण शशांक सिंगनी शेवटपर्यंत लढत दिली आणि अवघ्या 6 धावांनी पंजाब हारली. पण आपण सगळेच पंजाबसाठीही टाळ्या वाजवूयात, कारण श्रेयस अय्यरनी 2020मध्ये दिल्ली कॅपिटल्स, 2024मध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि 2025मध्ये पंजाबला फायनलला नेऊन ठेवलेलं होतं. आणि कोलकात्याला तर एक हाती विजय मिळवून दिला होता मागच्या वर्षी. त्यामुळे श्रेयस अय्यरसाठी आपण टाळ्या वाजवूयात. आणि त्यांच्या ज्या मालकीण आहेत प्रीती झिंटा, त्यांच्यासाठीही टाळ्या वाजवूयात. त्यांनी खूप जरी हारली पंजाब तरी स्पोर्टिंगली घेतलं. परंतु जो द मोमेंट ऑफ द डे, मोमेंट ऑफ जो आपण इयर म्हणेन मी, तो विराट कोहली जो होता तो RCBच्या लास्ट ओव्हरमध्ये जेव्हा RCB विजयापर्यंत पोहोचली होती तेव्हा तो एकदम असा इमोशनल झाला होता. त्यांनी ती मुवमेंट होती ती एकदम आउटस्टँडिंग होती सगळ्या आपल्या भारतीयांसाठी. आणि फायनली विराट कोहलीला जे मिळालं, त्यांनी 18 वर्षापासून त्याची प्रतीक्षा केली होती, डेडिकेशन दिलं होतं. तो 5पेक्षा जास्त सीझनमध्ये त्यांनी 600पेक्षा जास्त धावा बनवल्या होत्या. त्यामुळे तो आज डिझर्व करत होता. आणि आज योगायोग म्हणजे 6 जून 2025 आहे. सगळ्या आकड्यांची बेरीज बघितली तर 18 आहे आणि 18 सीझन आहे. त्यामुळे आपण म्हणू जसं थाला फॉर अ रिझन, 7 फॉर अ रिझन, तसं 18 फॉर अ रिझन आज होतं. आणि क्रिकेट देवानी त्यासाठी स्क्रिप्ट लिहून ठेवली होती. फायनली त्याला ते मिळालं. IPL जिंकल्यानंतर जी ए.बी. डिव्हिलियर्स आणि विराट कोहलीची भेट होती ती अविस्मरणीय होती. गेलचा जो गंगम स्टाईलचा डान्स होता आणि त्यांनी दोघांनी शेक हँड केलं, त्याने मला 2013मधल्या ज्या गेलच्या खेळीची 175ची आठवण झाली. ते एक अविस्मरणीय क्षण होता. आणि त्याच्यापेक्षाही जास्त अविस्मरणीय क्षण अनुष्का शर्मा जेव्हा खाली आणि विराटला दोघंही भेटले, तो एकदम मस्त असा क्षण होता. अशा रीतीने आजचा सामना आणि आजचा दिवस खूपच ऐतिहासिक आहे. इतिहासात सोनेरी अक्षराने लिहून ठेवावा असाच आहे आजचा दिवस. आणि फायनली इस साल कप नाम दे नाही तर इस साल कप नाम दू आहे, असंच आहे. आणि आत्ता 9:15 वाजले रात्री. पुण्यातही फटाके वाजतात FC रोडला आणि बेंगलोरमध्ये तर काय दिवाळीच सुरू आहे. त्यामुळे आजचा दिवस खूपच असा ऐतिहासिक आहे सगळ्या विराटप्रेमी आणि भारतीयांसाठी. आणि आपलं जी एंडिंग सेरेमनी झाली, शंकर महादेवन, शिवम महादेवन, सिद्धार्थ महादेवन यांनी अप्रतिम गाणी सादर केली. आणि इंडियन नेव्हीने त्यांच्या सगळ्या तिन्ही दलांचं
ट्रिब्यूट दिलं, तो एक मस्त क्षण होता. आणि मी लास्टला म्हणेल की आज जसं विराटचं स्वप्न पूर्ण झालं तसं 2027मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय टेस्ट टीमचं स्वप्न पूर्ण हो, जे 2दा पूर्ण राहिले 21 आणि 23 साली. आणि सगळ्यात मस्त असा क्षण पुढचा दिवस असावा की जेव्हा विराट कोहली आणि रोहित शर्माचं ODI वर्ल्ड कपचं स्वप्न पूर्ण व्हावं, जे 2015, 2019, 2023 साली अपूर्ण राहिलं आहे. तो एक मस्त क्षण असेल. त्यामुळे 2027 हे वर्ष असं करू की 2 सुखद धक्के सगळ्या भारतीयांना मिळतील. आणि लास्टला जाता जाता मी विराट कोहलीसाठी अग्निपथमधला एक डायलॉग म्हणेल, जो झुकेगा वो भी, जो लढेगा अपनी जिंदगी, कशपथ कशपथ कशपथ, अग्निपथ अग्निपथ अग्निपथ. त्यामुळे विराट कोहलीला आणि त्याच्या जिद्दीला सलाम. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. लास्टला माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा हीच विनंती. शुभरात्री.